भारतामध्ये एका मैदानी प्रदेशावर जवळपास 50 कोटी लोकसंख्या वास्तव्य करते. एक्झॅक्टली मित्रांनो, मी बोलतोय उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाबद्दल, की जो मैदानी प्रदेश सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा यासारख्या महत्वाच्या नद्यांनी तयार केलेला आहे. आणि हा मैदानी प्रदेश हिमालयाची झीज घडवून हिमालयाचा गाळ जमा झाल्यामुळे तयार झालेला आहे. विशेष म्हणजे या मैदानी प्रदेशामध्ये जी मृदा आहे याला सोन्यापेक्षा जास्त भाव म्हटला जातो, कारण ही तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये सुपीक आहे. यातून आपल्या ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये खूप मोठं योगदान असते, कारण अनेक महत्वाची पिकं जसं तांदूळ, गहू, मका, ऊस वगैरे अनेक सारी पिकं जे आहेत हे या मैदानी प्रदेशामध्ये पिकवले जात असतात. आणि विशेष या मैदानाच्या भागामध्ये वाहणाऱ्या गंगा, ब्रह्मपुत्र, सिंधू सारख्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या या बऱ्यापैकी बारमाही नद्या आपल्याला बघायला मिळतात, ज्यांना वर्षभर पाणी असते. त्यामुळे कृषीच्या दृष्टिकोनातून हा भौगोलिक प्रदेश तर अतिशय महत्वाचा मानला जातो. आणि साधारण या मैदानाचा विस्तार पंजाब, हरियाणा पासून तर आपल्याला अरुणाचल, आसाम पर्यंत बघायला मिळत असतो. इतका विस्तृत हा भौगोलिक प्रदेश आहे, जो भारताच्या ऍग्रीकल्चरसाठी अतिशय समृद्ध प्रदेश आहे. तर या संबंधी डिटेल माहिती जर अभ्यासायची असेल तर इंडियन जॉग्राफीचा वन शॉट सिरीजचा सेशन आपण 14 एप्रिल रोजी सकाळी ठीक 10 वाजता अभ्यासणार आहोत. अटेंड करायला विसरू नका.